नमस्कार. आपण कधी विचार केलाय का की हे जे सगळं जग आपल्या आजूबाजूला आहे ते आपल्याला नेमकं कळतं कसं? हे सगळं शक्य होतं ते आपल्या इंद्रियांमुळे. चला तर मग जगाशी असलेल्या आपल्या या अद्भुत नात्याला जरा जवळून समजून घेऊया. जरा विचार करा. जर आपल्याला काहीच दिसलं नाही, काही ऐकू आलं नाही किंवा काहीच जाणवलं नाही तर आपलं अस्तित्व किती वेगळं असतं नाही का? हा प्रश्नच आपल्याला याची जाणीव करून देतो की आपली इंद्रिय म्हणजे फक्त शरीराचे अवयव नाहीत, तर ते आपल्या प्रत्येक अनुभवाचा आणि अस्तित्वाचा पाया आहेत. ही 5 इंद्रिये म्हणजे जणू काही आपल्या सुपर पॉवर्स आहेत, ज्या आपल्याला हे जग समजून घ्यायला मदत करतात. चला, या प्रत्येक सुपर पॉवरला आपण जवळून ओळखूया. चला, सुरुवात करूया आपल्या डोळ्यांपासून. हे फक्त बघण्याचे अवयव नाहीत, तर या जगातले रंग, आकार आणि अंतर अनुभवण्याची एक खिडकी आहेत. त्यांच्यामुळेच तर आपल्याला निसर्गाचं सौंदर्य आणि आपल्या माणसांचे चेहरे दिसतात. एक साधं उदाहरण घ्या. कच्चा आंबा हिरवा असतो आणि तोच पिकल्यावर पिवळा होतो. हा इतका साधा फरक आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या डोळ्यांमुळे कळतो. दृष्टी आपल्याला जगातले असे अनेक लहान मोठे फरक ओळखायला शिकवते. आता वळूयात चवीकडे. आपली जीभ ही आपल्याला फक्त पदार्थांचा आस्वादच नाही घेऊ देत, तर काय खायला चांगलं आहे आणि काय नाही हे ठरवायलाही मदत करते. मिठाची खारट चव आणि साखरेची गोड हे फरक आपल्याला आपली जीभच तर सांगते. विचार करा, या मूलभूत चवी ओळखण्याची ताकद नसती तर आपलं जीवन किती बेचव झालं असतं. आता बोलूया गंधाबद्दल. आपला श्वास फक्त जगण्यासाठी नाही, तर जग अनुभवण्यासाठीही खूप महत्वाचा आहे. फुलांचा सुगंध आपल्याला एकदम फ्रेश करतो, तर कुठेतरी जळल्याचा वास आपल्याला धोक्याची सूचना देतो. आपलं नाक आपल्याला कितीतरी गोष्टी सांगतं. ताज्या फुलांच्या मनमोहक सुगंधापासून ते अगदी गॅस गळतीच्या धोक्यापर्यंत. वास हे कसं शक्तिशाली इंद्रिय आहे, जे आपल्या आठवणींना आणि भावनांनाही जागं करतं. आणि आता आवाज. आपले कान हवेतली कंपने पकडून त्याचं आवाजात रूपांतर करतात. याच क्षमतेमुळे आपण एकमेकांशी बोलू शकतो, संगीत ऐकून त्याचा आनंद घेऊ शकतो आणि आपल्या आजूबाजूला काय चाललंय याबद्दल सतर्क राहू शकतो. आपले कान आपल्याला आईच्या प्रेमळ आवाजातला आणि रहदारीच्या कर्कश गोंगाटातला फरक अगदी सहज सांगतात. प्रत्येक आवाज आपल्याला काही ना काही माहिती देतो आणि त्यानुसार आपण काय करायचं हे ठरवतो. आणि शेवटी स्पर्श, आपली त्वचा हे आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं इंद्रिय आहेत. तिच्यामुळेच आपल्याला गरम चहाचा कप, मऊशार ब्लँकेट आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्पर्शातली ऊब जाणवते. स्पर्शाची ताकद इतकी जबरदस्त आहे की आपण डोळे बंद करूनही फक्त हाताने स्पर्श करून वस्तू ओळखू शकतो. अंधारात चावी शोधण्यापासून ते कपड्याचा पोत ओळखण्यापर्यंत ही एक खरंच विलक्षण क्षमता आहे. आत्तापर्यंत आपण प्रत्येक इंद्रियाला वेगळं वेगळं पाहिलं, पण खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा ही सगळी इंद्रिये एकत्र काम करतात. अगदी एका ऑर्केस्ट्रासारखं, जिथे प्रत्येक वाद्य एकत्र येऊन एक सुंदर संगीत तयार होतं. शिवणकामासारख्या साध्या क्रियेचा विचार करूया. डोळे सुईवर लक्ष ठेवतात, हात कापडाला योग्य जागी धरतात आणि पाय मशीन चालवतात. या तिघांमध्ये जर थोडा जरी ताळमेळ बिघडला तर सगळं काम चुकतं. यावरून हेच स्पष्ट होतं की आपल्या इंद्रियांमधला समन्वय किती महत्वाचा आहे. जर हा ताळमेळ बिघडला तर साध्या कामात चुका होण्यापासून ते अगदी गाडी चालवताना अपघात होण्यापर्यंत काहीही घडू शकतं. पण काय होतं जेव्हा या इंद्रियांपैकी एखादं इंद्रिय काम करत नाही? हे खरंच एक मोठं आव्हान आहे. पण इथेच मानवी मनाची लवचिकता आणि जुळवून घेण्याची अद्भुत क्षमता आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ, ज्यांना दिसत नाही ती व्यक्ती पांढऱ्या काठीने जमिनीचा स्पर्श अनुभवून आणि आजूबाजूचे आवाज ऐकून आपला मार्ग शोधते. जेव्हा एक इंद्रिय कमी होतं तेव्हा बाकीची इंद्रिय ती उणीव भरून काढण्यासाठी अधिक तीक्ष्ण होतात. आता आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत जिने फक्त शारीरिक मर्यादांवरच नाही तर आपल्या इंद्रियांच्या पलीकडे जाऊन अशक्यला शक्य करून दाखवलं. ही गोष्ट आहे अरुणिमा सिन्हा यांची. 2011 साली एका भयंकर रेल्वे अपघातात त्यांनी आपला एक पाय गमावला. अनेकांसाठी कदाचित इथेच आयुष्य थांबलं असतं, पण अरुणिमीनं हार नाही मानली. पुढच्याच वर्षी त्यांनी गिर्यारोहणाचं प्रशिक्षण सुरू केलं आणि फक्त 2 वर्षांत 2013 मध्ये त्यांनी जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला. 8,848 मीटर.
हा फक्त एक आकडा नाहीये. हे एका कृत्रिम पायाच्या मदतीने मानवी इच्छाशक्तीने गाठलेली एक अविश्वसनीय उंची आहे. हे शारीरिक क्षमतेच्या खूप पलीकडचं यश आहे. अरुणिमा सिन्हा यांची ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपली खरी ताकद आपल्या इंद्रियात किंवा शरीरात नाही, तर आपल्या मनात, आपल्या जिद्दीमध्ये आहे. जर निश्चय पक्का असेल तर कोणतीही शारीरिक मर्यादा आपल्याला थांबवू शकत नाही. तर मग या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? चला, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा नजर टाकूया. आपण पाहिलं की आपली इंद्रिये आपलं जग तयार करतात. त्यांच्यातला ताळमेळ हा एका चमत्कारापेक्षा कमी नाही. आणि आव्हानांवर मात करण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे. पण सगळ्यात मोठा धडा हा आहे की आपली इंद्रिये आपल्याला जगाची ओळख करून देतात, पण आपली खरी ओळख ही आपली इच्छाशक्तीच ठरवते. आणि म्हणूनच शेवटी हा प्रश्न उरतोच की जर आपली इंद्रिये आपलं बाहेरचं जग ठरवतात, तर आपल्या आतल्या जगाला, आपल्या धैर्याला आणि आपल्या आत्म्याला नक्की काय परिभाषित करतं?